समर्थ जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग नमस्कार. परमादरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन. आदरणीय स्वातीताई त्यांनी आज गीता पठण केलं आणि आपल्या सगळ्यांना पठणाचा आनंद दिला, त्या स्वातीताईंना सुद्धा साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती, माझे प्रेरणास्थान, आपल्याला साष्टांग नमस्कार करते. आदरणीय नीलाताई, ज्या की आपल्या गीता पठण तर गुरुवारी वेगवेगळ्या भगिनींकडून करून घेतात, याच्या मागे जर कोण असतील तर आपल्या आदरणीय नीलाताई आहेत, त्या श्रुती पठण करतात आणि गीता पठणासाठी बाकीच्यांना प्रोत्साहन देतात. त्या आदरणीय नीलाताईंना सुद्धा मी साष्टांग वंदन करते. शेवटी आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे पुनश्चेदा वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो. चिंतनाचा विषय श्रीमद भगवद्गीता आणि ह्या भगवद्गीतेच्या अंतर्गत अध्याय 4 सुरू आहे आपला, ज्ञान कर्म संन्यास योग. आणि या अंतर्गत आपण काही मुद्द्यांचा, काही श्लोकांचा चिंतन बघितलेलं आहे. आणि आज आपण त्वरित चिंतनाकडे वळू. हा कर्मयोग जो आहे निश्चितच निष्काम कर्माची विविध अंगे हा उलगडून दाखवतो आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ सीमोल्लंघनाचा दिवस आहे आणि सीमोल्लंघनाच्या दिवशी आपण ज्ञान कर्म संन्यास योग बघतो आहे. की संपूर्ण जीवन आपल्या ह्या कर्माने व्यापलेलं आहे आणि ह्या सगळ्या कर्माच्या मर्यादा, सगळ्या ह्या कर्माच्या सीमा ज्या आहेत त्या सीमा आम्हाला ओलांडायच्या आहे आणि ज्ञान कर्म संन्यास योग समजून घ्यायचा आहे. सीमोल्लंघन करायचं आहे. मांडुक्याचा अभ्यास सुरू आहे, तसंच सीमोल्लंघनाला आपली सुरुवात खरं म्हणजे झालेली आहे. परमार्थासाठी काळाचा आणि कारणाचा काहीही संबंध नाही. कारण नको, काळ नको, बस फक्त काय पाहिजे, आपली एक शुभेच्छा, आपली सदिच्छा आणि आपलं तीव्र मुमुक्षुत्व हवं. आणि असं तीव्र मुमुक्षुत्वाला न्याय भगवंत देतो. आणि आम्ही सीमा उल्लंघनाला सुरुवात केलेली आहे मांडुक्याच्या निमित्ताने. कोणती सीमा ओलांडतोय आम्ही आता मांडुक्याच्या निमित्ताने? की न कश्चित जायते जीव, अगाजे झालेच नाही. हे सगळं दिसत असताना सुद्धा म्हणायचं की हे झालंच नाही आणि ह्या उंचीवर जायचंय, ह्या सीमा आम्हाला ओलांडायच्या आहेत आणि त्याला आम्ही सुरुवात करतो आहे. आणि त्याला अनुलक्षूनच हा आपला गीतेचा अध्याय पण आहे. या सर्व कर्म करून सुद्धा कर्माच्या अतीत व्हायचंय, कर्मबंधनाच्या अतीत व्हायचंय, कर्मफलाच्या अतीत व्हायचंय. ज्ञाननिष्ठा वाढवायची. ज्ञाननिष्ठा झाल्याशिवाय आम्हाला कर्मसन्यास आमचा होत नाही, घ्यावा लागत नाही. कर्मसन्यास घ्यावा लागत नाही, तो व्हायला हवा. झाडावरचं जे फळ आहे हे झाडावरच जर पिकलं, आपोआप जर पिकलं तर त्याची गोडी काही वेगळीच असते, मुद्दाम पिकवावं लागत नाही. कच्ची फळ जी आहे ती मुद्दाम पिकवावी लागतात. या ठिकाणी परिपक्वता ही येतेच. जर योग्य विचार केला तर परिपक्वता आहेच. आणि म्हणून आम्हाला हा जो कर्मयोग आहे हा निष्काम कर्माची विविध अंगे उलगडून सांगतात आहे. फक्त ती विविध अंगे आम्हाला आमच्या समोर ज्या वेळेला समोर ठेवली जातात त्यावेळेला आम्ही जर ती स्वीकारली, अंगीकारली तर आम्ही सुद्धा ज्ञान कर्म संन्यास योगाला प्राप्त होणार आहे. एवढा महत्वाचा हा अध्याय आहे. निरंतर मूल्य सांगणारा हा अध्याय आहे. आणि फार महत्वाची गोष्ट या अध्यायाने सांगितलेली आहे की ज्ञानप्राप्ती होईपर्यंत कर्मत्याग न करता चित्त शुद्ध होऊन
निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान करावे. स्वाध्याय मंच आहे आपला, त्यामुळे या स्वाध्याय मंचामध्ये साधनच फक्त आपण सांगतो आहे की ह्या अध्यायाच्या माध्यमातून, या श्लोकाच्या माध्यमातून नेमकं मी काय करावं, एवढं त्याच्यावर आपला प्रकाश टाकणं चालू आहे. प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगणं झालेला आहे, त्याच्यावरचं विवेचन झालंय, त्याच्यावरचं व्याख्यान झालंय. त्या उपनिषदांच्या भाषेत बोलायचं असेल तर प्रत्येक श्लोकावरचं व्याख्यान झालं आहे. आणि आता स्वाध्याय मंच जो आहे हे उपव्याख्यान चालू आहे. म्हणजे काय उपव्याख्यान चालू आहे, म्हणजे नेमकं तो श्लोक मला स्वरूपाच्या जवळ कसा घेऊन जातो आणि स्वरूपाकार कसा करतो ह्यावर प्रकाश टाकणं, ते जाणणं, हे जाणणं याला उपव्याख्यान म्हणतात. विशेषत्वाने हे व्याख्यान होतो. आणि हे विशेषत्वाचं व्याख्यान आता स्वाध्याय मंचाच्या माध्यमातून आपलं सुरू आहे, म्हणून हे उपव्याख्यान आहे. म्हणून आम्हाला जर निष्काम कर्मयोगाचे अनुष्ठान करायचं आहे तर ज्ञाननिष्ठच व्हावं लागेल. त्यासाठी ज्ञाननिष्ठ पुरुषच सर्व कर्तव्यांच्या मधून मुक्त होतो आणि तो कृतकृत्य होतो. महत्वाचं आहे. आणि तो सर्व कर्मसन्यासाचा अधिकारी होतो. सर्व कर्मसन्यास, आम्हाला तशी कर्म सोडता येणार नाही, ती सुटली पाहिजे. आणि त्यासाठी मला अधिकारी व्हायचंय, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. अधिकारी झाल्याशिवाय आम्ही हे करू शकत नाही. मग आपण या ज्ञाननिष्ठेसाठी काही अटी पाहिल्यात की नाही? मागच्या 2 ह्याच्यामध्ये आपण ह्या अटी बघितल्यात की नाही? ही जबाबदारी आम्हाला जी दिलेली आहे, भगवंतानी जी जबाबदारी दिलेली आहे, श्री गुरूंनी जी जबाबदारी आमच्यावर सोपवलेली आहे ज्ञाननिष्ठेसाठी, ती जबाबदारी आम्ही ओळखायला हवी आणि त्याप्रमाणे राहायला हवं. कोणत्या जबाबदाऱ्या, कोणत्या अटी आहेत? सगळ्यात महत्वाची अट आहे की मी एक तर भक्त असावं भगवंताचं, अन्यथा मी सखा असावं. असं जर असेल तर मला ज्ञाननिष्ठा आणि ज्ञानयोग मला माझ्या श्री गुरूंकडून छान कळेल. एक तर सख्य भक्तीतून किंवा भक्त, पण सख्य भक्ती करणं अत्यंत कठीण आहे. सख्य भक्तीमध्ये धोके पण खूप आहे. भक्त म्हणून राहावं आणि श्री गुरूंकडून ज्ञानयोग समजून घ्यावा. मोहापासून आम्ही दूर राहिलो पाहिजे. दुसरी जबाबदारी आहे मोहापासून. कोणता मोह आहे हो? आता संपत्तीचा, धनाचा मोह, याच्यावरचे मोह आमचे सुटले एवढ्या श्रवणानंतर. मग आता कोणता मोह राहिलेला आहे? मी माझे हा अभिमान. नाथांच्या भाषेमध्ये बोलायचं असेल तर मोह कोणता आहे? मी माझा हा अभिमान, हा मोह आहे. वस्तूच्या ठाई नसे जाणं, म्हणजे वस्तू आहे, आत्मवस्तू आहे, ही आम्हाला जाण नसते. त्यामुळे मी आणि माझं हा अभिमान वाढतो आणि हे मोहाचं लक्षण आहे. हे ओळखायचं आणि या मोहाच्या लक्षणापासून आम्ही दूर व्हायचं, मोहापासून दूर व्हायचं. हे फार महत्वाची जबाबदारी भगवंताने आमच्यावर या अध्यायाच्या माध्यमातून सांगितलेली आहे. श्री गुरूंवर शंका नाही घ्यायची, भगवंतावर कधी शंका नाही घ्यायची. अर्जुनाने घेतली होती, पण एवढं सगळं सांगावं लागलं. आम्ही निशंक असावं. माझे श्री गुरु जे सांगतात तो सद्गुरु वचन तोची वेदांत आहे, तोच वेदांत आहे. सद्गुरु वचन तोच सिद्धांत आहे. सद्गुरूंचं वचन सिद्धांत, सद्गुरूंचं वचनच वेदांत असं समजून या श्रद्धेने श्री गुरु जे सांगतात ते तितकंच आणि तसंच स्वीकारलं पाहिजे. भगवंतावर किंवा श्री गुरूंवर आम्ही शंका घेता कामा नये. फार महत्वाची जबाबदारी, फार महत्वाची अट ज्ञाननिष्ठेसाठी सांगितलेली आहे. आणि माझे श्री गुरु जे सांगतात, भगवंत जे सांगून राहिले ते 100% माझ्या कल्याणाचं आहे. जरी ते मला पटत नसेल, जरी ते मला परवडत नसेल, जरी ते मला रुचत नसेल, तरी सुद्धा त्यात माझं 100% कल्याण आहे. डॉक्टरांचं कडू औषध कडू असतो, पण ते माझ्या आरोग्यासाठी असतो म्हणून घेतोच की नाही.
तसं श्री गुरूंनी सांगितलेलं पटत जरी नसेल, पचत जरी नसेल, तरी ते स्वीकारावं, अत्यंत श्रद्धेने स्वीकारावं. कारण माझे श्री गुरु अजय अजर आणि अमर आहेत आणि ते मला तसं करणार आहे. ही श्रद्धा, परिपूर्ण श्रद्धा असावी. भगवंताचं प्रेम धर्मावर आहे, श्री गुरूंचं धर्मावर प्रेम आहे, पण माझं पण धर्मावर प्रेम असावं हो. धर्माधिष्ठित माझं जीवन असावं. देव कार्यामध्ये जेवढी शक्य असेल तेवढी मदत मी करावी. परित्राणाय साधन, ही मदत माझ्याकडून होणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारे हे जे भगवंतानी वचन, जे वचन आहे भगवंताचं, जी भगवंताची शिकवण आहे, त्यानुसार जर आम्ही जगलो, तसं जर आमचं जीवन असेल, तसं वागलो, तर ज्ञाननिष्ठा निश्चित तयार होईल. हे पक्क लक्षात ठेवा. ज्ञाननिष्ठा तयार करण्यासाठी अटी सांगितलेल्या आहे, याचा सविस्तर अभ्यास झालेला आहे. आज थोडासा परत मागे जाऊन समोर येते आहे 14 आणि 15 नंबरचा श्लोकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे या ठिकाणी. कारण अर्जुनाने जी शंका घेतली होती, त्या शंकेचं निरसन भगवंत करतात आहे. कोणती शंका घेतली होती अर्जुनाने? की भगवंता, की तू तर सगळ्यांना मोक्ष देतोस की नाही, असं असताना काहींना मिळतो काहींना नाही मिळत, असं का बरं? आणि त्याच्यावर भगवंत उत्तर देऊन आले आहे. आणि भगवंत अर्जुनाला निशंक करून सोडतात आहे की असं का बरं, नेमकं काय मी काय करायला पाहिजे, ज्ञाननिष्ठा माझी कशी वाढीस लागायला हवी, हे सांगतात ते भगवंत. आणि म्हणून भगवंत म्हणाले की या ठिकाणी काही अटी, काही आमच्या जबाबदारी आम्हाला काही श्लोकांच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. की आसक्ती, भय, क्रोध यातून सुटका करायची आहे. आणि भगवंताच्या आश्रयाला ज्या वेळेला तू येशील, त्याच वेळेला ही ज्ञाननिष्ठा तयार होईल. आणि ह्या सगळ्या अटी पाळणं म्हणजे ज्ञान तप आहे. हे तप मला करायला पाहिजे, म्हणजे ही ज्ञाननिष्ठा तयार होईल. धर्मजीवन, सगुण उपासना आणि तत्वचिंतन, या तिन्हीच्या आधारावर हा परमार्थ आहे. धर्माने माझं जीवन धर्माधिष्ठित असावं, त्यात सगुण उपासना असावी. आणि नुसती सगुण उपासना नाही, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणा संगे. आपण मांडुक्यमध्ये हा विषय शिकतो आहे की ओंकार हे आलंबन, आणि त्या आलंबनाच्या माध्यमातून आम्हाला निर्गुण निराकार परमात्म्याचं असं आमची काय चालू आहे, निर्गुण निराकार परमात्म्याचं चिंतन चालू आहे, आत्मचिंतन चालू आहे. ते मी आहे, याच्यावर परमार्थ निर्भर आहे. आणि हे फार मोठं साधकांचे हे आधार आहे. 3 गोष्टी साधकांचा आधार आहे. आणि हा आधार जोपर्यंत आम्ही मानत नाही, खूपच आधार घेतो आपण, पुस्तक आधार, किती अभ्यास घेतो, शास्त्र आधार आहेत, ते आधार पण सहकारी आहेत सगळे, मुख्य आधार हे. आणि हे आधार जोपर्यंत आम्ही स्वीकारत नाही, तोपर्यंत आम्ही त्या सीमेच्या पलीकडे जाऊ शकत नाही, सीमोल्लंघन करू शकत नाही. काळजी करू नका. आज आपला वर्ग संपल्यानंतर, मीटिंग संपल्यानंतर काका निश्चित आपल्या सगळ्यांना भेटणार आहेत. आपल्याला सीमोल्लंघन पार करण्यासाठी, सीमेचं उल्लंघन करण्यासाठी काका निश्चित सगळ्यांना आज भेटणार आहे मीटिंगवर. मीटिंग संपल्याबरोबर कोणीही लेट होऊ नका. मी माझा कॅमेरा बंद करेल आणि काका त्या ठिकाणी सगळ्यांचे नमस्कार घेतील, काका आशीर्वाद देतील, प्रश्नच नाही. नाहीतर आज, म्हणून आम्हाला ह्या ज्या सीमा आहेत, कर्माच्या सीमा ओलांडून अकर्तृत्व चतुर कडे आम्हाला यायचं आहे. आणि ही सगळ्यात मोठी सीमोल्लंघन हे आहे. त्याच्यामुळे ह्यासाठी मात्र ह्या सीमा ओलांडण्यासाठी आम्हाला ज्ञाननिष्ठा तयार करावी लागेल.
आणि ती ज्ञाननिष्ठा ह्या भगवंतांनी सांगितलेल्या ज्या अटी आहेत, भगवंतांनी सांगितलेल्या जी जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे, या जबाबदारी पाळून आम्हाला अकर्तृत्व चतुर व्हायचं आहे. भगवंत अर्जुनाला सांगत आहे. अर्जुनाने शंका उपस्थित केली म्हणून त्या शंकेचं निरसन भगवंत करतात आहे की भगवंत की अरे बाबा, देवासाठी उपासना केली तर देव मिळतो. तू माझं भजन जसं करतो तसं मी त्याला फळ देतो. चॉकलेट साठी जर हट्ट केला तर आई वडील चॉकलेटच देतात मुलांना, नाही देत हो दुसरं. म्हणतात की चला थोडक्यात काम वाचलाय, चॉकलेटचा हट्ट करतोय मुलगा, देऊन द्या. 10 रुपयाचं नाही 100 रुपयाचं. मुलाने का मोबाईलचा हट्ट केला की नाही मला मोबाईलच हवा, आणि आता तो जर ऐकतच नसेल तर मग आई वडिलांना तो देण्यासाठी सिद्ध व्हावंच लागतो की नाही. तसं आम्ही उपासना, आम्ही जी उपासना करतो ती उपासना आम्ही कशासाठी करतो? सकाम उपासना करतो, आणि म्हणून मग आम्हाला तेवढीच फळं मिळतात. सगळ्यांना माहितीये शीतला मातेचं उदाहरण, परत सांगत नाही, विषय बराच मोठा आहे, पुढे जायचंय. म्हणून फक्त माझ्याच प्राप्तीची जी इच्छा करतात त्यांनाच मी प्राप्त होतो. म्हणून साधकांनी माझ्याच प्राप्तीची इच्छा ठेवावी. देवदेवतांना सुद्धा मर्यादित फळ आहे. कोण सांगतंय? भगवंत स्वतः सांगतात. ते फार महत्वाचं आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. भगवंत स्वतः सांगून राहिले, मला प्राप्त कसं करायचं याचे उपाय भगवंत स्वतः सांगतात आहे. केवढे भाग्यवान आहे हो आपण, की आपल्यापर्यंत भगवंताचं हे वचन आपल्या श्री गुरूंनी पोचवलेलं आहे. नाहीतर तो काळ, त्यावेळेच नेमकं भगवंताला काय सांगायचंय हे आम्हाला काय माहित असेल? आमचे आजोबा काय बोलले हे आम्हाला माहिती आहे? आमच्या कुटुंबाबद्दल आमचे पणजोबा, खापर पणजोबा आमच्या कुटुंबाबद्दल काय बोलले हे आपल्याला माहिती आहे? कोणी सांगू शकतो की आमचे खापर पणजोबा म्हणाले होते की या घराण्यामध्ये असं असे तयार होतील, लोक तयार होतील पुढचे, त्यांचा उत्कर्ष होईल? कोण सांगू शकतो? नाही सांगू शकत, याला कोणतेच पुरावे नाही. पण आज भगवंत स्वतःच्या प्राप्तीचे जे उपाय आम्हाला सांगतात आहे, जे विचार आम्हाला सांगतात आहे, जे साधन आम्हाला सांगतात आहे, ते आमच्या श्री गुरूंनी आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे. केवढे भाग्यवान आहे आपण. आपल्याला आपल्या भाग्याची कल्पना नसेल, आणि आज जर ती आली तर मग आपण ह्यानंतर मात्र ते करायला तत्पर राहू. आणि म्हणून देवदेवतांना मर्यादित फळ आहे, आणि मला तर अमर्यादित अशा तत्वाशी एकरूप जर व्हायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? कुठे जावं लागेल? भगवंताला प्राप्त करायचं असेल, भगवंतच व्हायचं असेल, तेच व्हायचं असेल, तर ते मिळवण्यासाठी मला जे तत्वरूप झालेले आहे त्या तत्वरूप श्री गुरूंकडे जावं लागेल. त्यांचा अनुग्रह घेऊन तत्वरूप मला व्हावं लागेल. बस, जे स्वरूपलक्षी ना जगी विशुद्ध करून दे वचनी. का श्री गुरूंकडे जायचं मला? ह्यासाठी, कारण विशुद्ध करून दे वचनी. श्री गुरु काय करतात? जे स्वरूप आहे, जे अलक्ष आहे, अलक्षाला लक्ष करून देतात. आपल्या वचन त्याबद्दल करून आमच्या कानी ते टाकतात ते वचन, आणि तेची अनुग्रह करून तोच अनुग्रह आहे. अलक्षाला लक्ष करून आम्हाला ते साधन देतात, आणि तोच अनुग्रह आहे. आणि तो अनुग्रह आम्हाला अनुभव तात्काळ देतो. अनुभव आणि तात्काळ, नाथांच्या भाषेमध्ये आपण सांगायचं असतो, बोलायचं असतो, संतांच्या भाषेत बोलायचं असतो. म्हणून श्री गुरूंचा अनुग्रह अतिशय महत्वाचा आहे. आणि या अनुग्रहासाठी मला परिपूर्ण श्रद्धा हा एकमेवच आधार आहे. बस, म्हणून मला जर तत्वता जाणायचं असं, भगवंत अर्जुनाला सांगतात आहे, भगवंत अर्जुनाशी संवाद करतात आहे, माझे श्री गुरु माझ्याशी संवाद करतात आहे, या भूमिकेमध्ये मला
श्रवण करायचं आहे, तेव्हाच त्या सीमा पार होणार आहे. साधकाने मला तत्वता जाणायचे असं भगवंत स्वतः सांगत आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. का महत्वाचा मुद्दा आहे? ते स्वतः आम्हाला विचार देत आहे, स्वतः साधन सांगत आहे. त्याचा काय परिणाम होतो साधन सांगण्याचा? तो माऊलीने फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे यासाठी. माऊली म्हणते की कापूर जो असतो, त्या कापुराला जर अग्नी लागला तर काय होतं? कापुराला अग्नी लागल्याबरोबर त्याचं कापुरत्व खुंटतं. माऊलीची ओवी सांगत नाही, त्याचं कापुरत्व खुंटतं. ठाईच समाप्ती झाली तैसी, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली तैसी. तिथेच तो कापूर, त्याचं कापुरत्व खुंटतं. अगदी त्याप्रमाणे सत्शिष्याशी सद्गुरु भेटे. काय म्हणते नाथ महाराज? काय म्हणतात आहे? सत्शिष्याशी सद्गुरु भेटे. नाथ महाराजांनी दिलेला दृष्टांत आहे आणि माऊलीने दिलेला दृष्टांत, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. एवढा समन्वय आहे, एवढी एक वाक्यता आहे बघा दोन्ही याच्यामध्ये. सत्शिष्याला जेव्हा सद्गुरु भेटतात तेव्हाच ही फिटे भिन्न भेदू, तेव्हाच ह्या द्वैताचा निराश होतो. ही जी भिन्नता आहे, हे जे भेदामध्ये आम्ही जे वावरतो आहे, तो भेद तिथेच मिटतो. आम्ही अभेदाकडे जातो. भेदाच्या सीमा ओलांडून अभेदाचं सीमोल्लंघन आम्ही करतो. तेव्हा ज्यावेळेला सद्गुरूंची भेट होते तत्क्षणी म्हणतात. अनुभवा आणि तात्काळ फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्हाला ह्या सगळ्या अटी आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ओळखून ज्ञाननिष्ठ व्हायचं आहे. आणि असं आम्ही ज्ञाननिष्ठ झालो की मग मात्र भगवंत म्हणतात, स्वतः सांगतात आहे, भगवंत स्वतःच स्वरूप सांगतात आहे. काकांना भेटायला ज्यावेळेला गेलो आणि काकांना ज्यावेळेला म्हणलं, काका आता फक्त काका रूप व्हायचे आहे. काय श्री गुरु असतात पहा, आता फक्त काका रूप व्हायचे. काका तत्क्षण म्हणतात काका रूप व्हायचे म्हणजे हे नाही. स्वतःच्या देहाकडे बोट दाखवून म्हटलं काका म्हणजे हे नाही, आत्म जे आहे ते काका रूप व्हायचं आहे. ताबडतोब काकांनी हे उत्तर आम्हाला दिलं, अनुभवा आणि तत्काळ. तसं भगवंत अर्जुनाला सांगतात आहे की तुला मला प्राप्त करायचं असेल तर मला तुला तत्वता जाणावं लागेल रे बाबा, तत्वता जाणावं लागेल. मग मी कसं आहे? मला कर्माचा लेप लागत नाही. भगवंत आधी स्वतःच स्वरूप सांगतात आहे, काका रूप व्हायचंय हे नाही, काका रूप व्हायचंय म्हणजे हे नाही. तर भगवंत सांगतात आहे की मला कर्माचा लेप लागत नाही आणि कर्मफलाचाही मला लेप लागत नाही. कर्माचा लेप लागत नाही, कर्मफलाचाही लेप लागत नाही. तसा तुला सुद्धा हा कर्माचा लेप लागता कामा नाही आणि कर्मफलाचाही लेप लागता कामा नाही. हा सहज निर्णय व्हायला पाहिजे. कोणाचा? साधकाचा, माझा सहज निर्णय व्हायला पाहिजे. नमा कर्माणि लिप्यन्ति न मे कर्म फले स्पृहा. भगवंत सांगतात आहे. स्वतःबद्दल ज्यावेळेला भगवंत विशेषत्वाने आमच्या समोर मांडतात आहे, त्यांची स्थिती मांडतात आहे, ती स्थिती आम्हाला स्वतःला अनुभवण्यासाठी ते आमच्या समोर मांडतात आहे, स्वतःला प्रगट करतात आहे. हे भगवंताचं दर्शन आहे. हो, हे भगवंताचं आम्हाला झालेलं प्रत्यक्ष दर्शन आहे. काय आम्ही त्या चतुर्भुज दर्शनाची वाट बघतो? चतुर्भुज दर्शन आज होणार आहे, उद्या जाणार आहे, परंतु हे जे दर्शन आहे ना, भगवंतांनी स्वतः आमच्या समोर प्रगट केलेलं हे दर्शन महत्वाचं. मला कर्माचा लेप लागत नाही आणि कर्मफलाचाही लेप लागत नाही. हा सहज निर्णय माझा आहे आणि तो सहज निर्णय माझा तुझा व्हावा, म्हणजे साधकाचा व्हावा, म्हणजे माझा व्हावा. मी साधकीय भूमिकेमध्ये आहे.
इतका सहजतेने हा निर्णय माझा व्हायला पाहिजे की कर्म मी करीत नाही, करता मी नाही, भोगूनही न भोगणार आहे. श्रीकृष्ण सांगतात असो असो म्हणून होणार नाही. ते श्रीकृष्ण तत्वरूप जे आहे तेच माझं आहे. म्हणून मी मी प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहे, म्हणजे मी प्रत्यक्ष आत्मरूप आहे, ब्रह्मरूप आहे. म्हणून मी करता नाही, कारण आत्मा करता नाही, आत्मा अक्रीडा आहे. एकही क्रिया तो करत नाही. हे जो जाणतो तो सुटला. सुटला म्हटलंय, माऊलीने सुटला म्हटलंय. हे ज्यांनी जाणलो तो सुटला. हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला का. ती सुंदर शब्द मांडलाय माऊलीने आमच्या समोर दिलेले. सुटला, सुटणे, सुटलो एकदाच. व्यवहारातला शब्द आहे ना. सुटलो एकदाच. झालं नवरात्र, 9 दिवस संपले, आटोपले, सुटलो एकदाच. नवरात्राचं बंधन कशासाठी, नवरात्र कशासाठी, नवरात्रीचा उत्सव कशासाठी. आत्मोत्सव रोज व्हावा, प्रतिदिन व्हावा, प्रतिक्षणी व्हावा. ती भवानी चिदानंद भवानी आहे, तिचा वेद 9 दिवस मला घ्यायचंय. सगळं जन्म मृत्यू सगळं भंग झाला, असं मला तिची उपासना करायची आहे. त्याच्यासाठी तो उत्सव आहे. मग सुटलो, तिथे आम्ही सुटलो म्हटलो. चला यावर्षी सुटलो, तात्पुरतं सुटलोय. नेहमीसाठी सुटण्यामध्ये केवढा आनंद आहे. आणि आम्हाला जर बंधनामध्ये आम्ही जर बांधलं गेलेलो आहे, कर्माच्या बंधनामध्ये बांधल्या गेलेलो आहे, हे कर्म केलंच पाहिजे, नाही केलं तर काय होईल, भय आहे. नवरात्र नाही केलं तर देवी आमच्यावर कोपेल, हे भय आतमध्ये आहे. म्हणून त्या भयापोटी उपासना, भयापोटी कर्म आम्ही करतो. आणि आम्हाला निर्भय जर व्हायचं असेल तर ह्या कर्म करूनही लेप मला लागता कामा नये. कर्म केल्यानंतर फळ काय मिळणार आहे त्याच्या आसक्तीमध्ये मी न राहता, त्या कर्मफळ जे मिळणार त्याचा सुद्धा मला लेप लागता कामा नये. म्हणजे आधी कर्मफळाची आसक्ती सोडायची आणि मग कर्मफळाचा त्या लेपामध्ये तो सुद्धा मला लागता कामा नये. काही मिळो फळ, त्या फळाशी माझा संबंध नाही. प्रारब्ध म्हणून मी ते भोगून टाकायचं बस. त्या कर्मफळामधून जे सुख आहे, जे दुःख आहे, त्या सुख दुःखाशी माझा संबंध नाही, याला लेप लागणं असं म्हणतात. असा मी अकर्ता अकर्तृत्वी चतुर मला व्हायचंय. चतुर शब्द वापरलाय विवेक सिंधुकारांनी. असं चतुर मला व्हायचं आहे. तेव्हा मग मी सुटलो गा. त्या सुटकेमध्ये आनंद आहे, खूप आनंद आहे. हे केलंच पाहिजे, नाही केलं तर कसं देऊन रागवेल, माझं काहीतरी अकल्याण होईल, माझ्या कुटुंबाचं भलं होणार नाही. एवढ्या भयाच्या ह्याच्यामध्ये आम्ही अडकलेलो आहोत. विचार करा. म्हणून परमार्थता मी करता नाही हे ज्याने जाणलं ना, तो जीव दशेमधून सुटला, तो आत्मस्थितीमध्ये आला. मग आता भगवंत स्वतः सांगतात आहे की मी करून अकर्ता आहे. हे भगवंत आम्हाला स्वतः सांगून राहिलेत. पण थोडस आपण त्याचं बघायला पाहिजे की नाही. करून अकर्ता कसं हो, करून अकर्ता भगवंत कसे, याची थोडी आपल्याला मांडणी लक्षात घ्यायला हवी की नाही. थोडी शास्त्राची मांडणी जी आहे ती लक्षात घ्यायला हवी की नाही, की आम्ही करून अकर्ता कसं. काल आपण पाहिलं चित्रदीपामध्ये आपण बघितलं की जीवाचा जो संसार आहे हा आत्म्याचा आहे असं आम्हाला वाटतं. हे अज्ञान आहे. त्यांचं चित्रदीप आपणा सगळ्यांना आठवत असेल की हे अज्ञान आहे. आणि म्हणजे याचा अर्थ काय, जीवाचा संसार हा आत्म्याचा आहे म्हणजे काय, आत्मा करता आहे असं वाटतं.
आत्मा करता आत्म्याने हे सगळं तयार केलं असं वाटतं, आत्मा याचा निर्माता आहे असं वाटतं आम्हाला. परंतु आत्मा ब्रह्म अधिष्ठान रूपाने आहे, त्याच्या अधिष्ठानावर हे जगत निर्माण झालंय असं आम्हाला वाटत नाही. आणि म्हणून हे अज्ञान आहे. आत्मा सत्य आहे. दुसरा मुद्दा, आत्मा सत्य आहे, हे जग पण सत्य आहे आम्हाला असं वाटतं. आणि आत्म्याचं जे सत्यत्व आहे हे आम्ही जगावर सहजपणे देऊन देतो. सत्य वाटतं की नाही? मला सगळं देह जग सगळं सत्य वाटतं की नाही? आणि म्हणून हा संसार आत्म्याचा आहे असं जे वाटतं हे अज्ञान आहे. पण हा संसार आत्म्याचा नाही. संसार कोणाचा आहे? चिदाभास रूप जीवाचा आहे. संसार आत्म्याचा आहे असं वाटणं बद्धता. संसार चिदाभास रूप जीवाचा आहे हे साधकत्व. आणि अगाजे झालेच नाही हे सिद्ध. आम्हाला सुनील काकांनी सकाळीच मुद्दा सांगितला बोलता बोलता, आणि तोच मी उद्धृत करते. आणि इथे मला पोहोचायचंय, संसार चिदाभास रूप जीवाचा आहे म्हणजे काय हो? प्रज्ञानांची किरण, प्रज्ञान अंशू. आपण मांडुक्यमध्ये शिकलोय, मी आधीच सांगितलं, मांडुक्य, गीता आणि चित्रदीप म्हणजे पंचदशी याचा समन्वय आम्हाला साधायचा आहे. केव्हा? आठवड्यातला केव्हा तरी एक दिवस स्वतःचा समन्वय स्वतः साधायचा आणि पुढचे उर्वरित 3 दिवस त्याचं चिंतन करायचं आणि एकच निर्णयापर्यंत यायचं, एकाचाच अभ्यास करायचा. म्हणून संसार हा चिदाभास रूप जीवाचा आहे असं आम्हाला मांडुक्य पण सांगतो आहे. प्रज्ञानाचे किरण आठवा, मंगलाचरण पहिले आठवा, की त्या चिदाभासाने सगळं व्यापलाय. ते प्रज्ञानाचं किरण आहे, प्रज्ञानाचा तो अंश आहे चिदाभास, आणि तो अध्यस्त आहे. चिदाभास सुद्धा अध्यस्त आहे 3 अवस्थेमध्ये. त्याचं अस्तित्व आपण कसं आहे ते बघितलेलं आहे, त्याचा उपवास करत नाही, आठवण देते फक्त. तो अध्यस्त आहे. आणि अधिष्ठान कोण आहे? प्रज्ञानम ब्रह्म हे अधिष्ठान आहे. त्याच्या अधिष्ठानावर हे ह्या किरणांनी सगळ्यांना व्यापलेलं आहे, देहादी जगताला व्यापलेलं आहे. म्हणून संसार हा चिदाभास रूप जीवाचा आहे. अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण अभ्यास करू त्यावेळेला मग आपण त्याच्या पलीकडे निश्चित जाण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेला मला कर्माचा लेप लागणार नाही. म्हणून आता परमात्म्याचे आम्ही हे 2 स्वरूप आहे. पण भगवंत म्हणतात आहे, एक परमात्मा सोपाधिक स्वरूपाचा आहे, म्हणजे ईश्वराच्या स्वरूपामध्ये तो आहे, की ज्यांनी ही सगळी सृष्टी तयार केली, कर्म तयार केली. सगळं कर्म पहिलं तयार कुठे झालं? आद्य कर्म कोणतं झालं? एकोहम बहुस्यामी आद्य कर्म झालं. तिथून त्या सोपाधिक स्वरूपाला सुरुवात झाली. नीट समजून घ्या बरं. थोडं कठीण बोलते आहे, पण आता थोडस कठीण बोलल्याशिवाय आपल्याला मांडुक्य पंचदशीच्या उंचीवर जायचंय. आणि आता अगदी सीमा पार करायची आहे, तिथे काठिण्य असतोच. बघा, भारताच्या ज्या सीमा आहेत, वाघा बॉर्डर, सीमा पार करायची, केवढे सैनिक आहे हो तिथे, केवढ्या कडक शिस्त आहे. सीमा पार करायची म्हणजे सीमेवरची परेड आम्ही पाहायला जातो, पण फक्त पाहायलाच जातो. आम्हाला पाहायचं नाहीये, नुसतं तत्वज्ञान बघायचं नाहीये, ते जीवनात उतरवायचं आहे. म्हणून फक्त परेड बघायची नाहीये, ही बुद्धीची परेड आहे. सीमोल्लंघनाच्या वेळेला बुद्धीला पण परेड करावी लागते हो, कारण यो बुद्धे परत असतो सहा, त्या बुद्धीला तिथे सोडून द्यावं लागतं ना. म्हणून परमात्म्याचं 2 जे स्वरूप आहे, ते 2 स्वरूप आपण आधी अभ्यास करायचा त्या 2 स्वरूपाचा. परमात्म्याचे 2 स्वरूप कोणते आहे? एक सोपाधिक स्वरूप आहे, आणि त्या सोपाधिक स्वरूपामध्ये त्याच मायेतून त्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय होत असतो. म्हणजे ईश्वर ते उत्पत्ती, स्थिती, लय करत असतो. ते सोपाधिक स्वरूप ईश्वराचं आहे. म्हणून सगळ्यांचा कर्ता कोण आहे?
ईश्वर आहे, परंतु त्या ईश्वराचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान मात्र माया आणि माया कार्य ह्याच्या अतीत आहे, मायेच्या अतीत आहे. हे त्याचं दुसरं स्वरूप आहे. लक्षात घ्यायचं, पहिलं स्वरूप ईश्वर सोपाधिक स्वरूप आहे आणि दुसरं स्वरूप त्या ईश्वराचं अधिष्ठान तमसा परमुच्यते. तो मायेच्या अतीत आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, कुटस्थ आहे, असंग आहे, साक्षी रूप आहे आणि ते मी आहे. म्हणून मी अकर्ता आहे. करून अकर्ता या भूमिकेत मला सतत राहावं लागेल. भगवंत स्वतः हे सांगतात आहे, हे महत्वाचं आहे. ऐरणीचं उदाहरण देतात की ऐरणीमध्ये कोणताही विकार न होता अनेक प्रकारचे लोखंडाला आकार मिळतात की नाही, अगदी त्याप्रमाणे मी आहे. सगळं कर्म करतो आहे, पण कशाचाही त्याचा लेप मला लागत नाही. मी करता आहे असं माझ्या अंतःकरणात पुसटची सुद्धा नक्की द्यायला नको, पुसटचा विचार सुद्धा व्हायला नको. अकर्तृत्वी चतुर कशासाठी? ज्ञान कर्म संन्यास योगासाठी. ते ज्ञान एकदा झालं, परमात्म्याचं ज्या वेळेला आम्हाला ज्ञान होतं, तत्वतः ज्ञान होतं परमात्म्याचं, त्यावेळेला आम्हाला हे साधणार आहे. आणि म्हणून त्यासाठी हा सगळा अभ्यास. म्हणून परमात्मा स्वरूप जे आहे हे तात्विक स्वरूपाने मायातीत आहे. माया कार्याशी त्याचा कोणताही संबंध नाही. म्हणून भगवंताला कर्माचा लेप लागत नाही आणि कर्मफलाचा सुद्धा लेप लागत नाही. म्हणून माझा सुद्धा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याच्या आणि शरीराने केलेला कर्माशी माझा पण सुतराम संबंध नाही. कारण मूळचा मी कोण आहे? मूळचा मी ब्रह्म आहे. मूळचा मी ब्रह्मच आहे. मी मूळचा आत्माच आहे आणि जीव मूळचाच आत्मरूप आहे. अशा पद्धतीचा माझा सहज निर्णय जर मला माझा व्हायचा असेल तर मला भगवंताचं प्रत्यक्ष सांगितलेलं ऐकावंच लागेल आणि तसं माझ्या आचरणात मला आणावं लागेल. म्हणून मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्या कर्माने परमात्मा कधीही बद्ध लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे मी सुद्धा कर्मानी बद्ध लिप्त होणार नाही. सीमेचं उल्लंघन आज आपल्याला करायचंय. केलं हो, कशाला करायचंय म्हणजे सुद्धा कर्मच की नाही. मला आज सीमोल्लंघन करायचंय म्हणजे संकल्प उठलेच की नाही. पण जे ज्ञाते असतात ना, त्यांच्या अंतःकरणात संकल्प पण नसतो. तो त्याला सहजता आलेली असते. ही सहजता मला गाठायची हो, या सहजतेकडे जायचं आहे. म्हणून तो परमात्मा निरुपाधिक कुटस्थ बुद्धीच्या अतीत आहे. कर्मफलाची अपेक्षा तो कसा करेल? कर्मफलाची अपेक्षा कोण करतो? कोणाला अपेक्षा असते? मला अपेक्षा असते. निर्णय कोण करतो? मला असं कर्माचं फळ मिळालंच पाहिजे. बुद्धी निर्णय करते. मी त्यांना मदत करतोय, पण त्यांनी मला माझ्या संकटात मदत ही केलीच पाहिजे हा निर्णय माझा होतो. आणि हा निर्णय मी त्यांना मदत करतो या अपेक्षेने मी त्यांना मदत करतो. कोणी केला हा निर्णय? कोणी घेतला? बुद्धीने घेतला. मी जर बुद्धी नाही तर मला कर्मफलाची अपेक्षा कशी राहील? साधी गोष्ट आहे की नाही. असा साधा विचार करायचा आणि साधा विचार करून मग कर्म मलाही शक्य नाही, कर्मफलाची मलाही अपेक्षा नाही. म्हणून आपण मुंडक आठवा, मुंडकामधली श्रुती आठवा. ही श्रुती आठवा म्हणजे कळेल की एक
कशातही ढवळाढवळ न करता तटस्थ राहतो, काहीच उपभोगत नाही कर्मफळाने, आणि एक शरीराशी तादात्म्य ठेवून कर्मफळाने आकर्षित होतो. महाश्रुती पण आम्हाला तेच सांगते आहे. पद्धतीने जे सगळं करतो परमात्मा करीत नाही, हे आम्ही नीट लक्षात घ्यायला पाहिजे की परमात्मा करत नाही, तो अकर्ताच आहे. हे सगळं त्रिगुणात्मक माया. त्याच्या मागचं शास्त्र माहित झालं, एकदा त्याच्या मागचं कारण माहित झालं ना की आपण निर्णयावर सहज राहू शकतो. फार महत्वाचं आहे. आपण फक्त कार्य आणि कारण याच्याच मागे लागतो. कार्य काय, कारण काय. कार्य झालं, परवा काल सांगितलं होतं त्या स्थिती निरूपण मध्ये की कशात कार्य झालं. कोणतं कार्य? साप निघाला, ते कार्यच झालं. साप निघाला, कशामुळे निघाला? कारण. आता कारण मीमांसा, कशामुळे निघाला, काय कारण असेल साप निघायला? पण आम्ही कार्याचा विचार करतो, कार्याच्या मागे लगेच कारणाचाही विचार करतो. पण कार्य आणि कारणाच्या अतीत होण्यासाठी आम्ही कधीच विचार करत नाही. आणि भगवंत आम्हाला कार्य आणि कारणाच्या अतीत होण्याचा सल्ला देतात आहे, आम्हाला उपदेश करतात आहे कार्य आणि कारणाच्या अतीत व्हायचं. एकदा आम्हाला कारण माहित झालं की ह्या कार्याला कारण काय आहे? ईश्वर आहे, त्रिगुणात्मक माया कार्य करते, मी नाही. मी कार्य आणि कारणाच्या अतीत असावं. प्रत्येक गोष्टीचं कार्य झालं की कारण, कार्य झालं की कारण. हा जो आमचा जीवाचा स्वभाव झालेला आहे ना कार्य कारणामध्ये राहण्याचा, त्याच्या अतीत जर मला व्हायचं असेल तर मला त्याच्या मागचं नीट तत्वज्ञान माहित पाहिजे, प्रोसेस सगळी माहित पाहिजे. म्हणून परमात्मा हे कार्य करत नाही, परमात्मा कर्म करत नाही, त्रिगुणात्मक मायेने ते कर्म केलेलं आहे. परमात्मा मायातीत आहे, म्हणून तो कधीच या कर्मानी बद्ध होत नाही. हे आमच्या बुद्धीत ठसलं पाहिजे. आणि मी मूळचा जर ब्रह्म आहे, मी मूळचा जर आत्मा आहे, तर मला सुद्धा कर्माचा लेप लागत नाही. पण हे कर्म करीत असताना माझा निर्णय तयार पाहिजे. नुसतं सत्संगाच्या वेळेला आमचा हा निर्णय असतो, सत्संग संपल्याबरोबर आज दसरा आहे, असं करायचंय, तसं करायचंय, तसं करायचंय, मी करतो म्हणून होत आहे. तर काय झालं असतं? लगेच ते अज्ञान पकडतो, बाहेर उभंच असतं आम्हाला. मग आमचं ज्ञान खडग इतकं धारदार पाहिजे की त्या ज्ञान खडगाने अज्ञान टिकताच कामा नये. आणि म्हणून त्यासाठी ज्ञाननिष्ठा महत्वाची आहे, म्हणून ज्ञाननिष्ठा महत्वाची आहे. आणि म्हणून कर्म करून नाही, माझ्या परमात्म स्वरूपाला तोच प्राप्त होतो रे, भगवंत स्वतः सांगतात आहे. म्हणून अकर्ता, भगवंत अकर्ता कसे आहेत हे एकदा माझ्या लक्षात आलं की मी अकर्ता कसा आहे हे मला जाणून घेणं कठीण जाणार नाही. लक्षात आलं भगवंत अकर्ता कसे, परमात्मा अकर्ता कसे आहे. दोन स्वरूप भगवंताचे बघून आपण पाहिलं. मग आम्ही काय करायचं? आमची जबाबदारी कोणती? मग आम्ही जसं कर्म करायचं तसं ते करावं, नीट करावं. पण कर्म करीत असताना करता करिता ईश्वर आहे हा विचार पहिले करावा. एकदम अकर्ता या भूमिकेत जाता येणार नाही, टप्प्याटप्प्याने जावा लागेल. हा एक मधला टप्पा घ्यावा की आम्ही कर्म करताना करविता ईश्वर आहे याचं भान ठेवावं आणि ईश्वराला समर्पण व्हावं, ईश्वराला शरणागत व्हावं, कर्म त्याला अर्पण करावं. स्वतःकडे कर्तृत्व पहिले घेऊ नये, आधी ईश्वराकडे कर्तृत्व द्यावं आणि मग कर्तृत्व ईश्वराकडे देऊन मी अकर्ता या भूमिकेत असावं. काकांनी सुंदर साधन सांगितलेलं आहे की कर्त्या जीवाने करवित्या ईश्वराची उपासना करायची आणि अकर्ता या भूमिकेमध्ये असायचं, हे साधन आहे. अकर्ता भूमिकेत आम्ही असायचं, हे साधन आहे. हे मला
प्रत्येक क्षणी करावं लागेल, प्रत्येक कर्माच्या वेळेला करावं लागेल. म्हणजे मला कर्माचा लेप पण लागणार नाही. कर्माचा लेप म्हणजे मी करता आहे, कर्तृत्व भाव. आणि कर्मफळाचा लेप म्हणजे आता कर्मातून जे फळ मिळतात, एक तर ते सुख अनुकूल असतात, नाही तो प्रतिकूल असतात. अनुकूल मिळालं तर फार सुख होतं, प्रतिकूल मिळालं तर फार दुःख होतं. एकता मी सुखी होतो, एकता मी दुःखी होतो. हा त्याचा लेप आहे कर्मफळाचा. पण मी सुखी पण होत नाही, मी दुःखी पण होत नाही. कर्माचं फळ मिळणारच आहे, पण सुख दुःख माझ्या ठिकाणी नाही. मी आनंदाला प्राप्त झालेलो आहे. मी सदैव प्रसन्न. अनुकूलतेत पण प्रतिकूलतेत पण याला कर्माचा लेप लागत नाही, कर्म फळाचा लेप लागत नाही असं म्हणतात. आणि मी अकर्ता आहे, मी करता नाही, याला कर्माचा लेप लागत नाही असं या भूमिकेत असू. तर म्हणून आम्ही करेल त्या ईश्वराची उपासना करायची, फार महत्वाचा भाग आहे. कर्म करत असताना करता कोण आहे? ईश्वर आहे असं समजायचं. त्याच्या इच्छेने होत आहे, त्यांच्या प्रारब्ध या व्यवस्थेप्रमाणे हे होत आहे कर्म. अशा पद्धतीने आम्ही हे साधन करावं. कारण जीव कसा आहे माहिती? हीन दीन अज्ञानी आहे हो जीव, आणि ईश्वर समर्थ आणि सर्वज्ञ आहे. म्हणून जीवाशी दृढ बंधन आहे. तो हीन दीन अज्ञानी असल्यामुळे जीवाशी कर्म बंधन, आणि ईश्वर तो जाण नैष्कर्म्य. ईश्वर नैष्कर्म्य आहे, त्याला तो काही लेप लागत नाही. आणि आम्ही जीवदशेमध्ये असल्यामुळे या सगळ्या आम्ही लेपानी अगदी पूर्ण लिंपलेलो आहोत. एकावर एक ते नाही कधी गणपतीवर, गणपतीची खोळ पडली म्हणतात. शेंदुरा इतका लावतात, शेंदूरचा लेप लावून 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 तो गणपतीचं जे मूळ स्वरूप आहे, देवीचं जे मूळ स्वरूप आहे, ते मूळ स्वरूप त्या मूळ स्वरूपाला ते दिसतच नाही. मूळ स्वरूपात नुसता शेंदुराचा लेप दिसतो. काहीतरी ओबड एक ते प्रतिकृती दिसते, त्यालाच आम्ही नमस्कार करतो, त्याला सगळं काही करतो. मग एक दिवस तो शेंदूर सोडून देतो सगळं स्वतः, त्या दगडापासून तो वेगळा होतो. आम्ही म्हणतो शेंदुराचा लेप निघाला, आणि आता किती सुबक मूर्ती दिसली, आणि ती पाहून किती आनंद होतो. अमरावतीच्या एकविरा देवीला जाऊन बघा, कळेल. असा जो कर्माचा लेप आम्हाला जो लागलेला आहे ना, कर्मावर कर्म करते, कर्मफळाचा कर्तृत्व बुद्धीचा लेप लागलाय, तो एक दिवस तो लेप निघालाच पाहिजे, तो सुटलाच पाहिजे. पण त्यासाठी आम्हाला ज्ञान निष्ठा फार महत्वाची आहे. मग आतमध्ये बघा सुबक मूर्ती आहे. कसा आहे आत्मा? सच्चित आनंद रूप असा तो. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, आत्मस्वरूप संतांनी वर्णन केलंय. हो, तो सुंदर ते आत्मस्वरूप आहे. आणि म्हणून कृष्णाने उपजेला सुंदरी म्हटलेलं आहे. सुंदर आत्मस्वरूप सुंदर आहे म्हणून. म्हणून सुंदरी, म्हणून प्रत्येक जण सुंदर आहे, कोणीच कुरूप नाही आहे जगात. तो स्वतःला कुरूप समजत असेल ना, तो देहबुद्धीवरच आहे, तो जीवदशेमध्येच आहे, तो लक्षात ठेवा. पण यासाठी ज्ञाननिष्ठेच्या अटी पाळणं फार महत्वाचं आहे. आणि अकर्ता भूमिकेमध्ये नेहमी सतत राहणं, कर्म करून सोपं आहे का हो? आत्ता म्हटलं ताई फार छान प्रवचन केलं, तर लगेच मुठभर मास अंगावर चढतं, लगेच कॉलर ताठ, मी छान प्रवचन केलं. सांगून गेली अकर्ता, कर्माचा लेप, आणि लगेच लेप चढवून घेतो आम्ही. खूप लेप चढवून घ्यायची सवय झाली आहे. काय ब्युटी पार्लर आहेत, लेपावर लेप, काळ्याचं गोर. देहादी जगत आहे ना, ब्युटी पार्लरच आहे एक प्रकारचं. अनेक लेप आम्हाला चढवायला सज्जच असतो, होय, सज्जच असत. अनेक लेप आमच्या अंगावर चढतात या देहादी जगताच्या ब्युटी पार्लर मध्ये. आम्हाला ते कळत नाही, तर आरसा आमच्या समोर नसतो. श्री गुरु रूप आरसा, स्वच्छ प्रतिबिंब, त्यात आम्हाला दिसतं आम्ही कोण आहो. मोज श्री गुरूंचे स्वच्छ शुद्ध विचार आमच्या जवळ नसतात, कारण आम्ही श्री गुरुमुखी नसतो.
म्हणून लेप लागलेली आम्हाला कळत नाही. आणि त्या लेपांनीच आम्ही स्वतःला सुंदर समजतो. ब्युटी पार्लर मध्ये गेलो की सुंदर दिसतो, काय सुंदर आहे जग म्हणतो. त्याला माहित असतो आपण किती सुंदर आहोत. या लेपाच्या मागे दडलेला मी सुंदर आहे की कसं आहे त्याला माहित असतो, ज्याचं त्याला. तसं हे सगळे जे लेप आहे, हे सगळे लेप काढणं, कर्म करून अकर्ता भूमिकेमध्ये राहणं सोपं आहे का हो? त्यासाठी तात्विक स्वरूप जाणायचं, असंगत्व जपायचं, कार्यकारणाच्या अतीत व्हायचं. हे सगळं साधन वैचारिक आहे आणि हे सगळं वैचारिक साधन आम्हाला करायला हवं. तेव्हा मग आम्ही असंग असंगोहम असंगोहम आता त्या लेपापासून अलिप्त असंगोहम असंगोहम त्यावेळेला आम्ही म्हणू शकू, त्यावेळेला आम्ही खऱ्या अर्थाने सीमेचं उल्लंघन करणार आहोत. म्हणून सगळं कर्म करत असताना आपली स्वतःची नैष्कर्म्य स्थिती बघणं, सर्व कर्माचा फळ आम्हाला मिळत असताना त्याबद्दल आम्ही उदासीन असणं, फळ मिळत असताना आम्ही त्या फळाबद्दल उदासीन असणं, सर्व कर्म करत असताना आम्ही नैष्कर्म्य स्थितीमध्ये असणं करणारा मी नाही, मी अकर्ता आहे. ती तारेवरची कसरत आहे की नाही हो? निश्चितपणे आहे. आणि ही आम्हाला करायची, ही आम्हाला करायची आहे की जोपर्यंत आम्ही करणार नाही तोपर्यंत सीमा उल्लंघन नाही होणार. विचारा ना, सैनिकांना विचारा, घ्या ना सैनिकांची मुलाखत, बॉर्डरवरचे जे सैनिक आहेत त्यांना विचारा की तुम्ही काय करता हो तिथे. ते सांगतील आम्ही आम्ही छान मिष्टान्न खातो, छान झोपा घेतो, छान टीव्ही पाहतो. असं नाही सांगणार ते आपल्याला. ते सांगतील आम्ही नेहमी सज्ज असतो बंदूक घेऊन. ह्या सीमेवर ज्यावेळेला आम्ही उभा आहो त्यावेळेला आम्ही नेहमी सज्ज असतो की शत्रू इकडे आला नाही पाहिजे आणि आम्हाला तिकडे जाऊन तो प्रदेश मिळवायचा आहे, त्या प्रदेशाचा कब्जा करायचा आहे. त्यासाठी आम्ही सतत सज्ज असतो, डोळ्यात तेल घालून बघत असतो. सैनिकाची मुलाखत घ्यावी आणि ती आपल्याला लावून घ्यावी, असं आम्हाला सज्ज राहायचं आहे. ते कर्म आम्हाला, त्या कर्माचा लेप लागता कामा नये. नुसत्या कर्माचा नाही हो, कर्म फळाचा पण लेप लागता कामा नये. केवढी सजगता ठेवावी लागेल त्या सैनिकापेक्षा. सैनिक तर दृष्टांत झाला की सजगता प्रत्येक कर्माच्या बाबतीत जर आम्ही ठेवली, कशी सजगता ठेवायची की सर्व कर्मामध्ये असणं हे कर्म मिथ्या आहे हे आम्ही मानायला पाहिजे. माऊलीची भाषा ही सगळी माऊलीची भाषा मी आपल्याला सांगते, फक्त ओव्यांचं स्पष्टीकरण नाही करत. ओव्या जर मी म्हटल्या ना तर कंटाळ येईल आपल्याला आणि कळणार पण नाही. ते पुढे मानुनी वायाने, कळलं का हो? माऊलीची ओवी आहे, तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानुनी वायाने. कळलं का? पुढी काय वायाने काय नाही कळलं. म्हणून मग त्याचा संदर्भ सांगते की काय म्हणतात त्या माऊली की सर्व कर्मामध्ये असणे ही मिथ्या आहे असं जो मानतो, पुढे मानुनी, पुढे म्हणजे मिथ्या, सर्व कर्म हे मिथ्या आहे असं जो मानतो, मानुनी वायाने, आणि मग आपले पारमार्थिक स्वरूप कर्मातीत आहे हे जो जाणतो. मानणे आणि जाणणे या दोन गोष्टी आम्हाला सतत कराव्या लागतात. कर्म करीत असताना हे सगळी हा मिथ्याचार आहे हे मानावं लागेल, म्हणजे आम्ही त्याच्या कर्माच्या फळाच्या लेपामध्ये राहणार ना. बिलकुल तो लेप आम्हाला लागणार नाही हा मिथ्या म्हटल्यानंतर. आणि आम्ही पारमार्थिक स्वरूप आमचं जाणलंय, आम्ही कर्मातीत आहो, अकर्म अकर्ता आहो, असं आम्ही जेव्हा जाणू तेव्हा मग आम्ही
कसं असू, भगवंतासारखं कर्मातीत असू. अकर्ता या भूमिकेमध्ये आम्ही राहू आणि अशा अकर्ता भूमिकेमध्ये असणं हाच ज्ञान कर्म संन्यास आहे. हाच ज्ञान कर्म संन्यास आहे. सूर्याचं दृष्टांत दिलाय माऊलीने की सूर्य कसा असतो, त्याचा उदय आणि अस्त होतो, पण सूर्य स्थिर असतो की नाही. आम्ही म्हणतो सूर्य उगवला, सूर्याचा अस्त झाला, हे आम्ही त्याच्या मागे लावून दिलेले आहे. कोणी? आम्ही म्हणजे जीवाने लावून दिलेले आहे. त्याप्रमाणे आत्मा अकर्ता आहे, नैष्कर्म्यता आत्म्यामध्ये आहे आणि देहाचे कर्म आहे. कर्म कोण करतंय? देह करतो आहे. आत्म्याच्या अधिष्ठानावर देहाकडून कर्म होतात आहे, हे जो जाणतो तो या अकर्त्या भूमिकेमध्ये असतो. अशा पद्धतीने आम्ही अकर्ता भूमिकेमध्ये राहावं. आणि हे जर आम्हाला करायचं असेल तर भगवंत म्हणतात की ज्यांनी तत्वता स्वरूप ज्या ज्ञानी पुरुषांनी जाणलंय ना, त्याप्रमाणे तू वाग म्हणून प्रमाण दिलेलं आहे. 15व्या श्लोकामध्ये त्यांनी प्रमाण दिलेलं आहे. एवं ज्ञात्वा कृतम कर्म पूर्वरवी मुमुक्षुभी. ज्या तीव्र मुमुक्षुत्वांनी पूर्वी अशा पद्धतीचे केलेलं आहे, कर्म केलेलं आहे, त्यांना तू त्यांचं उदाहरण समोर ठेव आणि त्याप्रमाणे तू कर. बस. प्रमाण दिलेलं इथे भगवंतांनी प्रमाण देऊन आम्हाला समजवलंय. आम्हाला प्रमाण देण्याची आवश्यकता भगवंताला वाटते. प्रमाण देण्याची आवश्यकता वाटते. ते प्रमाण आम्ही स्वीकारून अकर्ता यामध्ये राहावं. अकर्तृत्वी चतुर आम्ही असावं आणि अकर्तृत्वी चतुरी हे खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन आहे. हे आजच्या दिवशी आपण करावं निश्चित. एका दिवसापुरतं नाही तर आजपासून सीमोल्लंघन झालं असं यासाठी आपण आपल्या प्रत्येकाने आपापल्या श्रीगुरूंचे आशीर्वाद घेऊ आणि सगळ्यांच्या श्रीगुरूंच्या आशीर्वाद त्याचे एजंट आपले सुनील काका आहेत. त्यांनी सगळ्या श्रीगुरूंचे आशीर्वाद त्यांनी आणलेले आहेत आणि आज आपल्याला ते सगळ्यांना देतात आहे. म्हणून आज या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते. दसरा निमित्त या सीमोल्लंघनासाठी आपल्या सगळ्यांचं सामर्थ्य मला निश्चित कामी पडेल म्हणून आपणा सगळ्यांना साष्टांग नमस्कार करते आणि या ठिकाणी विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. 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 जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आपल्याला आपले आचार्य डॉक्टर मुले आशीर्वाद देणार आहेत. सर्वांनी थांबावं, घाई करू नये. चिदाभास युक्त जो संसार आहे तो कल्पित आहे हे लक्षात घेऊन जीवानी आपली जीवत्वाची संकल्पना ओलांडायची आहे आणि आत्मरूप व्हायचं आहे. हेच खरं सीमोल्लंघन आहे. आपल्या सगळ्यांना सीमोल्लंघनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गजानन, मीनाताई, वासंतीताई, नमस्कार. रामकृष्ण हरी. कठाळेताई, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी काका. नमस्कार. रामकृष्ण हरी. जय श्री रामकृष्ण हरी. डॉक्टर साहेब रामकृष्ण हरी. मीनाताई नमस्कार. वसंतीताई वैद्य रामकृष्ण हरी. भागवत साहेब रामकृष्ण हरी. हो रामकृष्ण रामकृष्ण हरी दादा.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण काका. हो रामकृष्ण हरी शालेंची. रामकृष्ण काका नमस्कार करतो. रामकृष्ण पांडे हरी. रामकृष्ण हरी. कमलेश रामकृष्ण हरी. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. नमस्कार भाऊ. काका रामकृष्ण हरी. नानांनी रामकृष्ण हरी. काका रामकृष्ण हरी. नायगावकर रामकृष्ण हरी. नमस्कार. काका रामकृष्ण रामकृष्ण हरी. सुनीता बहिणी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. ज्योत्स्नाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी अंकल. गीतू रामकृष्ण हरी. छायाताई रामकृष्ण रामकृष्ण. हरी. इल्लाबादकर वहिनी रामकृष्ण हरी. पांडे रामकृष्ण बापूसाहेब रामकृष्ण हरी. संजय माई रामकृष्ण हरी. काका. नमस्कार रामकृष्ण. संजय माई आणि वहिनी नमस्कार रामकृष्ण हरी. मोहनराव नमस्कार. नमस्कार रामकृष्ण हरी. रामकृष्ण. दसऱ्याचं वंदन. काका नमस्कार करतो. सुमतीताई पवार रामकृष्ण हरी काका. नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. हरिशरणजी आशाताई नमस्कार हरी. हरी का प्रणाम आपको. रामकृष्ण. प्रदीप पांडे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अनुराधाताई पाठक रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार करते काका. नमस्कार. रामकृष्ण हरी काका नमस्कार. रामकृष्ण हरी. गोपाल रामकृष्ण हरी. दादा रामकृष्ण हरी. आशीर्वाद असावा तुमचा. हो विनाताई. रेणुकाताई वैद्य रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी काका. हो आरतीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार करते दसऱ्याचा. स्वातीताई रामकृष्ण हरी. नमस्कार. नमस्कार करते. रामकृष्ण हरी. गुरुजी प्रणाम. रामकृष्ण हरी. हा मनीष रामकृष्ण हरी. सरलाताई पोटदुखे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका नमस्कार करते दसऱ्याचा दोघांनाही. वासंतीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. हो सरलाताई रामकृष्ण हरी. दिलीपराव रामकृष्ण हरी. दीपकजी रामकृष्ण हरी. हो रामकृष्ण हरी. नमस्कार. खूप दिवसांनी दिसलात तुम्ही. बरं वाटलं. नाही तब्येत नाही बरोबर माझी. हो का. बर. 2-3 महिन्यापासून प्रॉब्लेम आहे. पोटाचा बर प्रॉब्लेम. बर बर. लवकर लवकर बरे व्हा. ऑपरेशन केलं ना नागपूरला. ऑपरेशन केलं. अच्छा. बर बर. मनमोहन दातार रामकृष्ण हरी. वीणावेणी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका नमस्कार करतो. हो राजेश रामकृष्ण हरी. नमस्कार. आशीर्वाद असो. येतो. रामकृष्ण हरी. सुनील विशाखाताई रामकृष्ण हरी. अनंता नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार अनंत काका. दसऱ्याचा नमस्कार करते. भाभी आपल्याला पण दसऱ्याचा नमस्कार करते. रामकृष्ण हरी. आपण सगळ्यांना नमस्कार. पांडे बहिणी त्यांना पण नमस्कार. पांडवरी नाही आहे. हो पांडवनी नाही. भाभी दसऱ्याचा नमस्कार करतो. हो हो. नमस्कार दादा. शेवताई नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. दशहरा हा जो सण आहे ना मनापासून तुम्ही आमच्याकडनं करून घेतला त्याच्यामुळे इथपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था झालेली आहे. खरा दसरा काय असतो त्या दसऱ्यापासून ते या दसऱ्यापर्यंत करणारे तुम्ही आहात. नाही नाही तुम्ही करून घेतला आणि छान करून घेतलं त्याच्यामुळे. आणि खरंच तत्वापर्यंत जायचं इथपर्यंत माहीतच नव्हतं असा दसरा साजरा होईल म्हणून.
हम्म. तो तुम्ही करून घेतला. त्याच्यामुळे आणखीन साष्टांग नमस्कार करते दोघांनाही, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. अनंता भाऊ, हो. हा सुरेंद्र भैया, रामकृष्ण नमस्कार. हरी. नमस्कार. आज एसएम नाही दिसले. हो एस-एम नाही दिसल्या. हम्म. ठीक आहे. रामकृष्ण हरी. ठीक चला थांबायचं मग. ठीक आहे. हो राम. हा हो भैया. हो हो हो. रामकृष्ण. रामकृष्ण. चला तत्वदर्शन तुमच्या चेहऱ्यावर भाभी खूप छान दिसून राहिलं. खूप अरे प्रसन्न दिसून नहीं राहिल्या तुम्ही. नहीं भैया, उन्होंने जो करके लिया ना मेहनत से इतना हाँ, यहाँ हाँ, तक लाके छोड़ा है, हो तो हो सही में यही दशहरा है। ये यानी वो हो. दशहरे का जो मकसद है, हा रावण मरने के बाद में हा सब आनंद ही आनंद हो जाता है, उसी प्रकार से अपने अंदर के सब रावण दहन होने के बाद में काम क्रोध ये सारी बातें जो हाँ, है, हाँ, जो हाँ. भ्रम है, जो अद्वैत है, जो यानी जो द्वैत है, हम्म. ये अद्वैत की ओर ले जा रहे हैं। यही सबसे बड़ा दशहरा है ना। हो 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 हो. हाँ चला, छान करून घेतलं सुनीलनी. छान. हाँ, करून घेतलं. हो हे बाकीच्याला सांगू नका, कारण आता करत नाहीये ते तेवढ्या जबरदस्तीने. मग आपल्याकडून कान पकडून करून घेतलं. कान पकडून करून हो घेतलं. हो हो. बरोबर आहे. चला ठीक भावी ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. चला. रामकृष्ण.